क्रिकेट क्लब राही या संघाने दिलेत या टेनिस बॉल क्रिकेटला. का जय सेजवालच्या 49 धावा कोण विसरेल. खरं तर कालच्या दिवसात एकही अर्धशतक होऊ शकले नाही आहे. एकही धावेने 4 धावेने 6 धावेने अर्धशतक हुकली गेलीत. परंतु आजच्या दिवसात पाहूयात कशा पद्धतीने बॅटिंग राहील प्रत्येक फलंदाजाच्या माध्यमातून. सो लेट्स प्ले. गेम इज ऑन. मॅच इज ऑन. मयूर असतील स्ट्राईक एंड वरती. 3, 2, 1 लेट्स प्ले. हा पहिला बॉल गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज संकेत पाटील तयार. पंचांचा इशारा आलाय. मॅचला सुरुवात. ग्रीन सिग्नल आलाय आणि हा पहिला बॉल स्ट्राईक एंड वरती मयूर. राईट आर्म ओव्हर दी विकेट. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले. ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक. कव्हर्सला त्यानं बीट केलं आणि पहिल्याच बॉलवरती इकडे 2 धावा प्राप्त केल्या गेल्यात. सुरुवात झाली आहे मॅचला. दिवस क्रमांक 2 या स्पर्धेचा आजचा फायनल दिवस. अंतिम दिवस मेगा फायनल. आजच्या दिवसामध्ये जरूर आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा पारितोषिक कुठला संघ पटकावेल हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळतात. बॉलपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात परंतु इथे पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील. 2 धावा. ऑफस्टिकच्या सातत्याने बाहेर हाताळण्याचा प्रयत्न करतात. बॅकफुटला जाऊन पंच करतात आणि प्रत्येक बॉल गणित इथे 2-2 धावा घेण्याचा प्रयत्न करतात आणि आतापर्यंत त्या धावा यशस्वीरित्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चला पुढचे मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. जसे 5 षटका कंप्लीट होतील आपण टॉस करणार आहोत. रिव्हर्स खेळलाय फटका. क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग केली. फेकी होईल. तत्पूर्वी एकच सिंगल धाव प्राप्त केली जाईल. चांगल्या दर्जाची फिल्डिंग त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. एक सिंगल धावेच्या मदतीने टीम चिटोर धावफटकावर जाऊन पोहोचते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा. 5 रन्स ऑन द स्कोर कार्ड लागले गेल्यात. आजच्या दिवसात कुठला असा मात्र खेळाडू असेल तो मात्र कडक कामगिरी करताना मैदानाच्या आतमध्ये दिसणार आहे. समोर ठेवलेला बॉल ऑनसाईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मिड विकेटला थोडंसं बॉलला जज करताना कलेक्ट करताना थोडीशी गडबड झाली. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल धाव परिपूर्ण प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 6 धावा. कालच्या दिवसात लो स्कोर मॅच झाल्या. कालच्या दिवसात हाय स्कोर मॅच झाल्यात. कालच्या दिवसात सर्व काही जबरदस्तरित्या मैदानाच्या आतमध्ये आपण बघितले. आजचा दिवस तितकाच महत्त्वाचा. पुन्हा एकदा चांगला फटका. अगदी जर पाहिले गेले तर स्टँड अँड डिलिव्हर स्ट्रोक होता. एक्स्ट्रा कव्हरला बॉलला उडवलं परंतु 2च धावा या बॉलवरती मिळतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल धावफटकावर जाऊन पोहोचते. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफटकावरती लागल्यात 8. सुरुवात चांगली झाली. या सुरुवातीची अपेक्षा होती, गरज होती, ती सुरुवात करून दिले मयूर आणि सौरभने. विकेट खेळण्याचा प्रयत्न, उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. जनक इकडे डायरेक्ट हिट केलाय आणि क्लीन बोल्ड झालेत. यस्टनवरती बॉल आदळलाय. जनकचे प्रयत्न अफलातून होते. पहिला धक्का लागलाय. 8 धावा असताना प्रथम बॅटिंग करत असताना टीम आई गावदेवी. थँक्यू टू से. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. काय डायरेक्ट हिट केला जनकने. सुपर हिट ठरला तो. आणि तिकडे जर पाहिले गेलं तर सौरभची विकेट
मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. सौरभ जर पाहिले तर स्वस्तामध्ये बाद झालेत. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. इनेट नंबर 3 वरती गणेशला आपण पाहत आहोत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. हितेश म्हात्रे पहिला बॉल फुलटोस होता. ऑन साईडला बॅकअपला खाली ठेवलं, बॉलला ढकललंय, क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉलपर्यंत. एक सिंगल धाव परिपूर्ण प्राप्त केली जाईल. हितेश फार मोठी जिम्मेदारी आहे टीमच्या कॅप्टन म्हणून. एक चांगला रोल त्यांना निभावावा लागेल. आणि खरं तर कालच्या दिवसात देखील आयकॉनची भूमिका फार महत्त्वाची राहिली. प्रत्येक आयकॉनने जर पाहिलं तर त्यांना साजेसा असा खेळ मैदानाच्या आतमध्ये दर्शवला गेला. पहिल्याच बॉलवरती सिंगल येईल. सिंगलच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येत फटकावर धावा लागल्या गेल्यात. 9 धावा, 9 रन्स. पुन्हा एकदा बॅकअपला खाली ठेवण्यासाठी मजबूर केला. ऑन साईडला टर्न करत असताना गणेशच्या बॅटमधून सिंगल धावेल. दुसरीचा प्रयत्न वेगाने मैदानाच्या आतमध्ये होते. फेकी खराब आणि त्याचं प्रत्युत्तर 2 धावेंमध्ये परावर्तित केले गेले. या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल आता डबल डिजिटमध्ये धावा लागल्या गेल्यात. 11 धावा या मात्र धाफडकावरती लागल्या गेल्यात. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. चुकीच्या दिशेला फेकी झाली. वाईडिश खराब फेकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा हा मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला झालाय. 2 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. 3 धावा आतापर्यंत खर्च केल्या हितेशने. यावेळेला ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न, फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक आले, डाऊन दी बॉल, चांगला झेल, विकेटचं पतन. आणखीन एक धक्का आई गावदेवी या टीमला परतावं लागेल. गणेशला डगआउटच्या दिशेने हा दुसरा धक्का. धावसंख्येचा फटकावरती 11 असताना RPL विकेट. टिपला आणि मैदानाच्या आतमध्ये गणेशची विकेट गेली. 2 विकेट गेल्यात. 11 या धावसंख्येवरती आता नवीन फलंदाज इंडियन नंबर 4 वरती आकाशला आपण पाहणार आहोत. हितेश पुन्हा एकदा तयार. हा खरा बॉल आहे. जनकला बीट केले आणि बॉल चालला मागे. वाईट +2 अवंतच्या स्वरूपात धावा मिळतील 3. खरं तर कालच्या दिवसात देखील जर बघितलं तर असे 2 चेंडू हाताळण्यात आले आणि जनकचं कौतुक करावं लागेल. अंगाची माती करताना मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत. यापूर्वी डायरेक्ट हिट आणि आता बॉल अडवण्यासाठी अगदी जमिनीवरती पडले परंतु बॉल नाही स्टॉप झाला. तिथे 3 धावा मिळतील. या 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या फटका जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती. त्या म्हणजे 14 धावा. या षटकात धावा येत नव्हत्या. सिंगल डबलच्या साहाय्याने धावा आल्या परंतु इथे अवंत स्वरूपात 3 धावा खर्च केल्यात. त्या म्हणजे गोलंदाज हितेशने. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. षटक क्रमांक 2 आपण बघताय. चांगली सुरुवात झाली. विकेट जरूर गेल्यात. हा धीम्या गतीचा बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल होता. अगदी चांगला बॉल पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाते. मोठे फटके खेळायचे आत्तापर्यंत जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये 10 बॉल फेकून झाले. त्यामध्ये पहिला हा बॉल निर्धाव स्वरूपात राहिलाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे जर पाहिले गेले तर जास्तीत जास्त ऑफस्टिकच्या बाहेर शपल झाले. कुठेतरी जर पाहिले गेले तर बॉलच्या मेरिटवरती नाही आले आणि त्याच कारणासह इथे आणखीन एक डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. हितेश एकावेळचं क्रिकेट देखील तेवढं चांगलं खेळतात आणि आज राय प्रीमियर लीग गाजवण्यासाठी सुरुवात केलेली आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती लागल्यात 14. ऑन साईडला फटका इथे चांगला पिकअप स्ट्रोक. बॉलला पाठवले थेट मैदानाच्या पलीकडे. डीप बाकड ऑफ दी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धाव्यांसाठी षटकार.
जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्वीकरण याच्या माध्यमात राहिलं. कालच्या दिवसात भरपूर काही आठवणी आहेत. अर्जुन आडेने मारलेला षटकार 3 बॉल 8ची समीकरण असताना तो देखील एक फार मोठा इतिहास आहे मैदानावरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. धावसंख्येचा फटकावरती 21. ऑनसाईडला घेण्याचा प्रयत्न व्यवस्थित जर पाहिलं तर बॅटच्या पट्ट्यामध्ये नाही आला. बॉल चालला डीप बाकडा स्क्वेअर एकला क्षेत्ररक्षक हितेश बॉलपर्यंत पोहोचतील. एकच धाव या बॉलवरती प्राप्त केले. या डावातील आजच्या दिवसातील पहिला षटकार ठोकण्याचा विक्रम राहिला तो म्हणजेच आकाशच्या नावावरती. खरं तर आकाशने तो षटकार मारून इतकाही इम्पॅक्ट केलेला नाही आहे कारण की आतापर्यंत त्याने 5 बॉल खेळलेत आणि 7च धावा बनवल्यात. त्यामध्ये 3 बॉल डॉट आहे, 1 षटकार आणि एक ही सिंगल धाव. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती लागल्या 22च्या घरामध्ये. 22 रन्स ऑन द स्कोर कार्ड लागल्या गेल्यात. या पुढचा बॉल हा फुल टोस आहे. फसवा बॉल होत आहे. अगदी फ्लाईट दिली बॉलला. धीम्या गतीचा चेंडू होता आणि इकडे मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडूची सांगता मात्र केली जाईल. मयूर ऐवा या नावाने फार मोठी प्रसिद्धी आहे. अंडरम क्रिकेट असू द्यात, ओरम क्रिकेट असू द्यात, जबरदस्त क्रिकेट ज्याने क्रिकेट खेळलंय आणि तोच आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना थोडासा चाच पडलाय. सिंगल डबल धावा येत आहे त्याच्या बॅटमधून. हा फुलटोस आहे आणि इथे फुलटोसला चांगलं प्रत्युत्तर दिलंय आणि बॉलला पाठवलं डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील या बॉलवरती 2. पाच बॉलचा खेळ कंप्लीट झाला. धावा फटकावरती 24. वेलकम आदी राऊत आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. शेवटचा अंतिम बॉल षटक क्रमांक 3 ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट. त्रिफळाची फलंदाज मयूर बाद होत असताना RPL महत्वाचा धक्का लागलाय. गावदेवी या टीमला फलंदाज बाद. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. पहिलाच बॉल ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे थोडेसे चाचपडले गेले आणि बॉलच्या टप्प्यावरती नाही पोहोचले आणि त्याच कारणास्तव मैदानाच्या आतमध्ये कॅच झाली आहे. ड्रॉप पहिल्याच बॉलवरती इथे 2 धावा मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केल्या गेल्या. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फडकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती. त्या म्हणजे 26 धावा 26 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. या मैदानावरती 50हून अधिक धावा बनवायच्या आहेत. ऑफस्टिकच्या बाहेर शबल झाले. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे निर्गाव चेंडूची सांगता मात्र केली जाईल. या स्पर्धेमध्ये 9 आहे. या स्पर्धेमध्ये 10 आहे आणि खरं तर असे काही नियम कुठल्या तरी स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत आणि खरं तर या राई गावामध्ये ज्या वेळेला येतो त्या वेळेला असे काही चांगले नियम आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे जेवढं तुम्ही स्ट्रगल कराल, जेवढा तुम्ही संघर्ष कराल, एखादा मोठा फटका जर आला तर तिथून मॅचचा एक टर्निंग पॉईंट बनू शकतो आणि त्याच कारणाचे नियम लागू केलेत. ऑन साइडला पायातला बॉल होता. फ्लिक केले बॉलला आणि पाठवले सरळ बाउंड लाईनच्या पलीकडे. या बॉलवरती मिळतील धावा 6.
राई प्रीमियर लीग सिक्सर. जर पाहिलं तर षटकार आलाय, षटकाराच्या मदतीने धावसंख्येला वेग मिळाला, धावसंख्या आता धावून पोहोचतोय ते म्हणजे 32च्या घरामध्ये 32 रन्स. त्यावेळेला जर पाहिजे गेले तर बॉलला सोडून दिले गेले, चालले सर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाते. खूप चांगली लाईन या ठिकाणी हितेच्या माध्यमातून पाहायला मिळाले, एक स्मित हास्य मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळालं. जर विचारपूस करतायत परंतु इथे पंचामचे सक्षम आहेत. अगदी ऑब्स्टिकच्या आतमधून हा बॉल पिचिंग झालाय आणि त्याच कारणास्तव इथे डॉट बॉल कमबॅक केलाय पुन्हा एकदा. आपण टाकण्याचा प्रयत्न याही वेळेला जर पाहिलं गेलं तर बॅटची लागली आहे कडा, विकेट किपरचा सहारा जनक पाटीलने टिपलाय झेल, मैदानाच्या आतमध्ये संपलाय फलंदाजाचा खेळ. हा विकेट डाऊन आकाशला परतावं लागेल, डगआउटच्या दिशेने गॉन. थँक्यू डिझे. टीट फॉर टॅट जसं तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये हितेशने दिले. हितेशच्या विरोधात ठोकलेला षटकार हा मात्र कुठेतरी खटकला गेला आणि तिकडे हितेशने मैदानाच्या आतमध्ये विकेट मिळवून दिलेली आहे. धावसंख्या फटकावरती 32. आल्याला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु प्लॅन मिस, शरीरापासून थोडासा दूर ठेवलेला बॉल होता आणि तिकडे जर पाहिले गेले तर डॉट बॉलची सांगता मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाते. षटक क्रमांक जर पाहिले तर 4चा खेळ कंप्लीट झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 बॉलच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी या संघाला आपण बघतायत. धावा फटकावरती लागल्यात 32 धावा आणि इथून देखील शेवटच्या षटकाचा खेळ राहील. आता पाहूया शेवटच्या षटकामध्ये कुणाला मात्र पुढे आणलं जाईल. वेलकम अजय पाटील, आपल्या देखील सहर्ष हार्दिक स्वागत. ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे त्यांचा देखील फार मोठा वाटा राहिला आहे आणि त्यांच्या देखील सर्व आयोजन समितीच्या माध्यमातून मनपूर्वक धन्यवाद आम्ही व्यक्त करीत आहोत. या आपण ऐकूयात डीजे बाबा इन द मिक्स, एक सुमधुर संगीत आणि येऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. धावसंख्या फटकावरती लागले 32. फटकावरती लागले आहेत. आई गावदेवी या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना बघतायत. आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार, षटक क्रमांक 5 राधेश्याम. पहिल्याच बॉल ऑन साईडला उडवल्या बॉलला क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतील. चांगली फिल्डिंग, फेकी केली तर दुसरीचा प्रयत्न होतोय, 2 धावा प्राप्त केल्या, तिसरीचा प्रयत्न होईल का परंतु हेमप्रकाश हेमू त्या ठिकाणी पोहोचले गेलेत आणि पाहता पाहता मैदानाच्या आतमध्ये या बॉलवरती 2 धावा परिपूर्ण प्राप्त केल्यात. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल धाव फटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 34 धावा. या षटकामध्ये सर्वाधिक धावा आता मात्र बनवायच्या आहेत. पुढून घेण्याचा प्रयत्न परंतु कटरचा वापर मैदानाच्या आतमध्ये झालाय. पडल्यानंतर थोडासा का होईना बाहेर निघाला बॉल आणि तिकडे मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगता मात्र केली जाते. खूप चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन. फक्त या डावामध्ये एकच षटक राहिलं ते म्हणजे 12च्या धावेंचं आणि त्यानंतर एकही षटक नव्हतं डबल डिजिटमध्ये.
फटका पुन्हा एकदा फसलाय, क्षेत्ररक्षक नाही आहेत तिकडे. डिक्लेरेशन झोन, धावा मिळतील 2. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल धावफटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती, त्या म्हणजेच गुणतालिकेवरती 36 धावा मात्र धावफटकावरती लागल्या गेल्यात. स्लॉग ओव्हर आहे, स्लॉग हिटिंग करायची आहे. आतापर्यंत 3 मध्ये 4 धावा खर्च केल्या. जबरदस्त गोलंदाजी राधेश्याम या गोलंदाजीच्या माध्यमातून केली जाते, परंतु आक्रमक आता व्हावं लागेल फलंदाजांना देखील. पुढे घेण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन बॉलपर्यंत पोहोचतील. प्रशांत किणी त्या ठिकाणी होते, फेकी केली जाईल. दुसरीचा प्रयत्न, जनकने हा बॉल कॅरी केलाय, यष्ट्यांवरती आदळलाय आणि मैदानाच्या आतमध्ये हा धक्का लागला. 5वा आई गावदेवी या टीमला धावसंख्या धावफटकावरती 37. एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आता सूरज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेले आहेत. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. राधेश्यामने जबरदस्त कामगिरी केली. सूरजला आपण मैदानाच्या आतमध्ये बघणार आहोत. धावसंख्या फटकावरती 37. हा दिव्यगतीचा बॉल ओळखू नाही शकले आणि त्याच कारणाचा मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक डॉट बॉलची आता मात्र खून करावी लागेल. खरं तर या डावामध्ये जर पाहिले तर चांगले बॉल होते, डॉट बॉल आलेत. या डावामध्ये जर पाहिले तर एकही चौकार नव्हता, 2 षटकार आलेत, सिंगल डबलच्या साहाय्याने धावा आल्यात, विकेट आलेत. सर्व काही गोष्टी या डावामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्यात. पुढून खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन ट्रॅक, चांगला फटका, डीप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. प्रशांत किनी बॉलमध्ये पोहोचतात, फेकी थोडीशी खराब झाली परंतु बॅकअप मिळेल. तत्पूर्वी 2 धाव प्राप्त केल्या. तिसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय, कॉलिंग नव्हतं. तिसरी धाव घेताना फलंदाज बाद होतील. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आई गावदेवी या टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती. आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना 39 धावा या मात्र धावफटकावरती लागल्या आहेत आणि 40 धावा करायच्या आहेत. प्रतिस्पर्धी संघ कनिक्स फायटर्स या टीमला करायच्या आहेत विजयाकरिता. 30 बॉलमध्ये 40 धावा जावं त्या पुढच्या मॅचच्या टॉसच्या दिशेने. चला या पुढचा मॅच दृष्टी वॉरियर्स आणि रुद्र फायटर्स. चला दोन्ही टीमचे चला थँक्यू. चला पुढचा मॅचचा टॉस आपण करतोय. सारा भूमी 11 आणि त्यांच्या उपक्षात जर पाहिलं तर दृष्टी वॉरियर्स. चला दोन टीमचे कॅप्टन या एकाबद्दल यश गरत आणि जश पाटील. चला मोहित पाटील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. चला अजय पाटील यांचे शुभ हस्ते आपण करणार टॉस या पुढचा मॅचचा. या अजय पाटील या आपण आपला शुभ हस्ते आपण करतो टॉस. राय प्रीमियर लीग डे 2 मॅच नंबर 2. चला दोन टीम्स आणि दोन टीमच्या माध्यमातून आपण करतो टॉस. चला फिल्डिंग सेटअप करायच्या मैदानाच्या आतमध्ये. आज वेळेची दिनगाई न करताना आपला व्यवस्थित मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. चला सरमध्ये प्रकाशजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. चला प्रकाशजी पाटील साहेब मी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. प्रकाशजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्या पाहायला मिळतात त्यांचं देखील वेलकम, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. ऑन स्क्रीन आपण बघताय जरूर हे दोन टीमचे कॅप्टन
प्रकाशजी पाटील साहेब यांच्या शुभ टॉस केला जातोय. सारा भूमी आणि दृष्टी वॉरियर्स या दोन टीमच्या माध्यमातून आणि टॉस जिंकलाय. अर्थात जर पाहिलं तर सारा भूमी या संघाने आणि त्यांचा निर्णय थोड्याच वेळात पोहोचला जाईल. चला लगेचच मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आणि आघाडीचे बॅटर पाठवायचे आहेत. ज्यामुळे मॅचला सुरुवात होईल प्रत्यक्षात आपण आवाज ऐकणार आहोत. अर्थातच विशालजी राऊत यांचा तत्पूर्वी घेऊयात एक छोटासा डीजे बाबा ब्रेक आणि येऊयात पुन्हा एकदा या दुसऱ्या डावाच्या लक्ष्याच्या दिशेने. येणारे बॉल असतील 30, करायचे आहेत 40 धावा. मॅचला मात्र मजा येईल. धन्यवाद तुषार सोनावणे. एक अप्रतिम आवाज जुचंद्र गावाचा पालघर पट्ट्यातील, त्याचप्रमाणे मीरा भाईंदरमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आपला आवाज प्रत्येक टुर्नामेंटला देत असतो. तर पूर्वी आपण पुन्हा एकदा राई प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्याकडे वळतोय. कनिष्ठ फायटर्स वर्सेस आई गावदेवी 11 या दोन संघादरम्यान सामना आहे. पहिल्या धावाच्या समाप्तीनंतर आई गावदेवी संघानं एकूण धावा बनवलेल्या आहेत त्या 39 धावांचं आव्हान आहे. 30 चेंडू 5 षटकांचा सामना असेल. प्रथम आघाडीची जोडी उतरलेली आहे ती म्हणजे प्रभात नितांत म्हात्रे आणि प्रशांत किनी. 2 पी मैदानात आहेत. कनिष्ठ फायटर या संघाचे 39 धावा बनवलेल्या आहेत. 40 धावांचं आव्हान आहे. कशा प्रकारे या 40 धावा प्रशांत किणी आणि नितांत म्हात्रे प्रभात कशा प्रकारे पूर्ण करतोय ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि प्रथम गोलंदाज असेल तो म्हणजे तर गोलंदाजी मार्कवर प्रथम षटक हाताळण्यासाठी येतोय दीपक झा, अष्टपैलू खेळाडू. सध्या मॉर्निंग क्रिकेटमध्ये आपला अष्टपैलुत्व सिद्ध करत असतो. राई प्रीमियर लीगमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करेल ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. स्ट्राईक एंडवर असेल प्रशांत किनी, तर नॉन स्ट्राईक एंडला असेल प्रभात म्हात्रे. एक अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. थर्ड मॅन आहे, गली आहे, कव्हर आहे. त्याचप्रमाणे लॉंग ऑफ असेल. त्यानंतर आपण लेग साईडला बघितलं तर लॉंग लेग आहे, स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे आणि लॉंग ऑन आहे. यावेळेला पहिला चेंडू टॅप केलेला आहे. गली रिजन मध्ये चेंडू जातोय. धावाचा श्री गणेशा होतोय. या एका धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचते ती कनिष्ठ फायटर या संघाची. 1 या धावसंख्येवर 40 धावांचं आव्हान आहे. या वेळेला मात्र दोन्ही फलंदाज अतिशय ताकदीचे आहेत. तितकाच ताकदीचा गोलंदाज आहे दीपक झा यांच्या स्वरूपानं. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, कोणत्या प्रकारची फलंदाजी होते. ती कनिष्ठ फायटर या संघाती 40 धावा
30 चेंडूमध्ये करायचे आहेत. राई प्रीमियर लीग आहे, प्रत्येक संघाला 3 सामने आजच्या दिवसात खेळायचे आहेत. यावेळेला मात्र पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका, तितक्याच चांगल्या प्रकारचा झेल टिपला जातोय बॅकवर्ड शॉट लेगला आकाश चव्हाण यांच्या मार्फत. हॅलो, प्रभात मात्र इज नाव बॅक इन टू द पवेलियन. पहिला हात बसतोय तो म्हणजे कनिष्क फायटर संघाला. यस डीजे. आहे यावेळेला मात्र प्रशांत किणी नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू टाकलेला आहे. कॅच्युअल चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, जागेवरून फटका पॉइंट गलीमध्ये मारण्याचा प्रयत्न होता संकेत पाटील यांचा. चेंडू आणि बॅटचा काही एक संपर्क होत नाहीये. 4 चेंडू हाताळून झालेत, एकच धाव आहे, 1 विकेट मिळवला आहे तो म्हणजे दीपक झा यानं अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळली आहे असं म्हटलं तरी काही एक चुकीचं ठरणार नाहीये. या वेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडू बॅटची कट घेऊन जातोय तो म्हणजे थर्ड मॅन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू अडून थ्रो दिला जाईल तोपर्यंत 1 धाव पळून पूर्ण होते. 5 चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत. पहिल्या षटकाचे 1 गडी आणि 2 धावांच्या पर्यंत मजल मारतोय तो म्हणजे कनिष्क फायटर प्रशांत किनी. लॉंग कालावधीनंतर पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर येतोय. यावेळेला मात्र पुल केलाय. पुल पॉवरफुल आहे किंवा काय? वेट फॉर द अंपायर सिग्नल. वेट फॉर द अंपायर सिग्नल. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहतोय. 2 धावांच्या डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. अधिकृत इशारा येतोय. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4. या धावसंख्येवर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कनिष्क फायटर संघ 1-4 अतिशय चांगली गोलंदाजी दीपक झा यांच्या मार्फत हाताळली जाते. आणि नॉन स्ट्राईक एंडला प्रशांत किनी. 4 धावसंख्या झालेली आहे. 36 धावांची आवश्यकता आहे. 24 चेंडू आणि 36 धावा. अजूनही अतिशय चांगले फलंदाज कनिष्क फायटर या संघामध्ये डगआउट मध्ये बसलेले आहेत. त्यामुळे कनिष्क फायटर संघ यावेळेला मात्र हाणामारीचा प्रयत्न करतो किंवा काय ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आत्ता झालेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजचा दुसरा दिवस, पर्व 5वं, राई प्रीमियर लीग फायनल डे.
यावेळेला मात्र अतिशय चांगला फटका आहे, लॉंग ऑफच्या दिशेनं फटका टोळवला जातोय, तो म्हणजे संकेत पाटील याच्या मार्फत स्ट्राईक रोटेट होत आहे. एक धाव पडून पूर्ण होत आहे. 5 धाव संख्या झालेली आहे. प्रशांत किनी ऑन द स्ट्राईक. यावेळेला मात्र हाणामारीचा प्रयत्न करेल का, एखादा षटकार रिलीफ देऊन जाईल तो म्हणजे कनिष्क फायटर या संघाला. आकाश चव्हाण कशा प्रकारची गोलंदाजी हाताळतोय तो म्हणजे प्रशांत किनी, वन ऑफ द लेजेंडरी क्रिकेटर इन द राई विलेज. यावेळेला मात्र पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू तितक्यात चांगल्या पद्धतीने पॅडल स्वीप केला जातोय. 2 धावांच्या डिक्लरेशन 2 मध्ये या 2 धाव संख्येने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7. या धावसंख्येवर अजून एक अतिशय चांगला फलंदाज राई संघाचा करण म्हात्रे यांचं देखील आगमन होत आहे. राई प्रीमियर लीग मध्ये त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत करतोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा शफल झाले तर वाईट नाही आहे. पंचांच्या दृष्टिकोनातून लक्षात घ्या, पंच जो निर्णय या वाईटच्या बाबतीत देतील किंवा रिव्ह्यू असेल तो फक्त पंचांसाठीच असेल. जर पंचांना काही डाऊट असतील तर पंच रिव्ह्यू घेतील. कोणत्याही गोलंदाजाने कर्णधाराने त्यांच्यावर प्रेशर टाकू नका. यावेळेला मात्र अतिरिक्त आर्मचा वापर केला जातोय. नो चेंडू आहे, फ्री हिटचा इशारा दिला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8. या धावसंख्येवर एक्स्ट्रा पेस जनरेट करण्याच्या मार्गावर आकाश चव्हाण यांच्या मार्फत मात्र वाईट नोचा चेंडू हाताळला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 धावसंख्या झालेली आहे. यावेळेला मात्र फ्री हिटला परफेक्ट समाचार घेतात प्रशांत किनी 6 धावसंख्येसाठी. यस डीजे संख्या जाऊन पोहोचते ती 14. या धावसंख्येवर प्रशांत किनी ऑन द फायर. यावेळेला मात्र पुन्हा एकदा पॅडल स्वीप केला जातोय. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते 6. या धावसंख्येवर यावेळेला मात्र धावाला धावगती मिळाली जाते. या वेळेला मात्र क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल केला जातोय. बॅकवर्ड शॉट लेग लावला जातोय. या वेळेला मात्र चेंडू जातोय तो सरळ 6 धावेसाठी. एक्स्ट्रा फ्लाइटेड डिलिव्हरी होती. योग्य समाचार. स्क्वेअर लेगच्या सरळ डोक्यावरून प्रशांत किणी यांचा ब्रँडेड फटका. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22. या धावसंख्येवर घेऊन येत आहेत. वैयक्तिक दुसरं
ते म्हणजे दीपक झा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर धावसंख्येची गरज आहे ती म्हणजे 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला आहे कव्हर पॉइंटच्या दिशेने. 2 धावा पळून पूर्ण होता येत नाही. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. या 2 धाव्यानेशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 धावसंख्येवर. 17 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असेल. त्याचप्रमाणे मी विनंती करतोय या जय हनुमान ग्रुप राईचे सर्व सभासदांना विनंती करतोय की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. मी विनंती करतोय जय हनुमान ग्रुपच्या सर्व सभासदांना की कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. पुन्हा एकदा आपण मैदानाकडे जातोय. दीपक झा तू संकेत पाटील. यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे अँड इट्स टेकन. संकेत पाटील इज नाउ बॅक इन टू द पवेलियन. धाव संख्या 24 असताना दुसरा हादरा बसतोय तो म्हणजे कनिष्ठ फायटर संघाला. नंबर 4 वर 2 डाऊन वर इनएक्शन मध्ये जातोय. तो म्हणजे हितेश म्हात्रे. तर नंबर 4 वर येतोय हितेश म्हात्रे स्वतः कर्णधार. तर जेम्स बॉन्ड राईस संघाचा अजून एक हाडीतीन फलंदाज सौरभ पाटील यांचं देखील आगमन झालंय. पुन्हा एकदा आपण वळतोय. धाव संख्या 24. गरज आहे 16 धावांची. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कव्हर रिजन मध्ये चेंडू खेळून काढतो हितेश म्हात्रे. 1 धाव पळून पूर्ण होत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या धावसंख्येवर. 25 या धावसंख्येवर. बघूया प्रशांत किणी कशा प्रकारे खेळून काढतील ते म्हणजे दीपक झा यांना. यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला जातोय. क्षेत्ररक्षकाकडून चूक होते. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 4 वर. बाउंड्री वेलकम बाउंड्री फॉर द कनिष्ठ फायटर. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 29 वर. आजच्या दिवसातील पहिला चौकार रिव्हर्स स्वीपच्या रूपाने प्रशांत किणी यांच्या बॅट मधून. यावेळेला मात्र सेन्सिबल क्रिकेट पुन्हा एकदा खेळलं जातं प्रशांत किनी मार्फत. चौकार आल्यानंतर कट केला जातोय चेंडू थर्ड मॅन रिजन मध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 या धावसंख्येवर. अतिशय चांगली फलंदाजी आतापर्यंत प्रशांत किणी यांच्या मार्फत हाताळली जात आहे. एकूण 24 धावसंख्येवर खेळतोय तो म्हणजे प्रशांत किणी. 10 चेंडू आणि 24 धावा. 2 षटकार आणि 1 चौकारांच्या साह्यानं. एक बॉल बाकी आहे. एक बॉल बाकी आहे. गुन्ह्याचा वासा लागला. शेवटचा चेंडू असेल.
या वेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे हितेश म्हात्रे यांचा. 2 धावांच्या डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. या 2 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 या धावसंख्येवर. मात्र गीत राई प्रीमियर लीगचा सन्माननीय सदानंद पाटील फ्रायर ब्रिगेड अधिकारी यांच्या मार्फत बनवण्यात आलेला आहे. तर पुन्हा एकदा आपण जातोय मैदानात. 8 धावांची आवश्यकता आहे कनिष्क फायटर यांना पहिला सामना जिंकण्यासाठी. यावेळेला मात्र अतिशय चांगला फटका खेळला जातोय. 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. या 2 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 या धावसंख्येवर. मोहित सिंग येतोय नंबर 4 चे षटक घेऊन. या वेळेला मात्र साइड स्क्रीनच्या सरळ समोर फटका टोळावला जातोय 4 धावेसाठी. या 4 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38 या धावसंख्येवर. कॅन प्रशांत किनी फिनिश द मॅच इन द स्टाईल ऑफ MS धोनी.